नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल डेली जॉब अपडेटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी वॅकन्सी घेऊन आलो आहे ते की महाराष्ट्रामधील विविध शहरांमध्ये आज वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच यामध्ये आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्यांसाठी आज वॅकन्सी घेऊन आलो आहे। तर यामध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जे वॅकन्सी निघेल ते बघूया आपण। त्यानंतर जे शोरूम आहेत, त्यानंतर कॉलेजेस, कारखाने, अशा वेगवेगळ्या जागी आज वॅकन्सी आपण घेऊन आलो आहे। तर आमच्यासोबत शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओशी जोडून राहा आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, कारण आम्ही जे काय तुमच्यासाठी वॅकन्सी घेऊन येतो आहे ते तुमच्याशी मिस न व्हायला पाहिजे, म्हणून ते बेल आयकॉन ऑन करणं खूप गरजेचं आहे। फर्स्ट वॅकन्सी जे की IIFL फायनान्स तर्फे निघाले आपण बघू शकता मित्रांनो, जे की बँकतर्फे यांनी वॅकन्सी काढली आहे। यामध्ये यांनी विविध पदांसाठी यांनी वॅकन्सी काढली आपण बघू शकता। या ठिकाणी यांनी सेल्ससाठी 100च्या वरती जास्त यांनी वॅकन्सी काढली आपण बघू शकता मित्रांनो। त्यानंतर ब्रांच मॅनेजरसाठी काढले, तसं गोल्ड अफेअरसाठी त्यांनी वॅकन्सी काढली आणि कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हसाठी वॅकन्सी काढली आपण बघू शकता स्क्रीनवरती। तर मित्रांनो, जे त्यांनी सेल्ससाठी काढले तर त्यांनी विविध लोकेशनसाठी जे महाराष्ट्रामधील जे स्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी वॅकन्सी काढली आपण बघू शकता। सांगली, कोल्हापूर, मिरज, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांनी वॅकन्सी काढलेली आहे, जे की त्यांना सेल्ससाठी त्यांना कॅन्डिडेट हवा आहे। त्यानंतर ब्रांच मॅनेजरसाठी त्यांनी वॅकन्सी, म्हणजे यामध्ये त्यांनी मिनिमम ग्रॅज्युएशन मागितलं आणि सोबत 4 वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल मॅनेजरचं, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर गोल्ड अपीअरन्ससाठी यासाठी त्यांनी ग्रॅज्युएशन मागितलं आहे आणि सोबतच तुम्हाला 1 वर्षाचं गोल्ड सेलिंगचं एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हसाठी जागा काढली। या ठिकाणी तुम्ही 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तर तरी पण तुम्ही या ठिकाणी एलिजिबल राहू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी त्यांनी मिनिमम 1 वर्षाचं किंवा तुम्ही फ्रेशर असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर त्यांनी डायरेक्ट वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवलेला मित्रांनो, तुम्ही बघू शकता। जे 10 ते 13 सप्टेंबरला सकाळी 10-10:30 ते 4 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू ठेवला आहे। त्यानंतर 10 ते 11 जे की रत्नागिरी या ठिकाणी आहे। त्यानंतर 12 ते 13 जे सोलापूर या ठिकाणी त्यांनी वॅकन्सी ठेवली आहे। तर मित्रांनो, यांचा जो ॲड्रेस दिलेला आपण बघू शकता, कोल्हापूर ब्रांचसाठी वेगळा आहे, रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर असे 4 ब्रांचसाठी यांनी इंटरव्ह्यू ठेवले आहेत। तर आपण बघू शकता मित्रांनो, इथे यांचं दिलेलं आहे, जे टायमिंग दिलेलं आहे आपण बघू शकता। तर या टायमिंगवरती तुम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो। जे कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर असं 4 ठिकाणी यांनी ठेवलेलं आहे। आपण स्क्रीनवरती पूर्ण डिटेल्स इथे त्यांनी दिलेलं आहे। तर मित्र, तुम्ही इथे डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता। तसेच तुम्हाला सोबत तुमचं रिझ्यूम, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लास्ट 3 मंथचं सॅलरी स्लिप तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे सोबत तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते सोबत तुम्ही ते घेऊन जाऊ शकता। त्यानंतर इथे त्यांचा मोबाईल नंबर पण दिला आहे स्क्रीनवरती बघू शकता। विष्णू गोडे यांचा मोबाईल नंबर आहे 9930928448 हा यांचा मोबाईल नंबर आहे। आणि तसे अंकुश घारगे यांचा पण दिलेला आहे, तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि इथे तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता मित्रांनो। वॅकन्सी जे की शांतिनिकेतन ज्युनियर कॉलेज जे की कोटी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी वॅकन्सी काढलेली आपण बघू शकता मित्रांनो। तर यांच्या ज्युनियर कॉलेजमध्ये यांना टीचरसाठी वॅकन्सी त्यांनी काढलेल्या आहेत आपण बघू शकता। मॅथ सब्जेक्टसाठी ज्यांचं MSc BEd झाले असेल तर ते या ठिकाणी मॅथ सब्जेक्ट शिकवण्यासाठी जाऊ शकतात। त्यानंतर फिजिक्स सब्जेक्टसाठी त्यांनी 1 जागा काढली आहे। ज्यांचं MSc BEd झाले असेल फिजिक्समध्ये तर ते या ठिकाणी जाऊ शकतात। त्यानंतर वसतिगृह अधीक्षकसाठी यांनी 4 जागा काढल्या मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही BA, BCom, BSc झालेले असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता मित्रांनो। तुम्ही बघू शकता, यांनी 11 सप्टेंबरला सकाळी 10 ते 2 या वेळेत यांच्या कॉलेजमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो। आणि इथे यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, तर तुम्ही तुमचं काही डाऊट असेल तुमच्या मनात तर तुम्ही या ठिकाणी यांच्याशी कॉल करून तुम्ही क्लिअर करू शकता। पण अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन ऑन नसेल केला तर तुम्ही जे काही आम्ही तुमच्या नोटिफिकेशन घेऊन येतो आहे तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला जे आम्ही नोटिफिकेशन टाकतो ते तुमच्यापासून मिस होईल। म्हणून बेल आयकॉन ऑन करणं खूप इम्पॉर्टंट, आणि याला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, ठीक आहे। तर चला आपण नेक्स्ट बघूया। जे की इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे की धुळे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, जो की खूप नामांकित कॉलेज आहे
आपण बघू शकता या ठिकाणी यांनी असिस्टंट प्रोफेसरसाठी यांनी वॅकन्सीज काढले, जे की विविध डिपार्टमेंटसाठी आपल्याला इथे बघू शकता आपण. यांनी MCA अँड BCA डिपार्टमेंटसाठी वॅकन्सी काढली आहे. ज्यांचं MCA किंवा MSc कम्प्युटर झालं असेल किंवा ME किंवा MTech पण झालं असेल कम्प्युटरमध्ये, ते पण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तसेच त्यांनी असिस्टंट प्रोफेसरसाठी म्हणजे BBA अँड BMS डिपार्टमेंटसाठी वॅकन्सी काढल्या. म्हणजे ज्यांचं MBA मध्ये झालं असेल फर्स्ट क्लासमध्ये, तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी तुमचं एक्सपिरियन्स होल्डर असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा फ्रेशर असाल तरी पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला इथे मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अप्लाय करायचं आहे मित्रांनो. तर यांची वेबसाईट दिलेली आपण बघू शकता. या वेबसाईटवर त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे, कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं ते तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो आपण चला बघूया तो फॉर्मॅट कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो हा त्यांनी त्यांचा फॉर्मॅट दिला आहे आपण बघू शकता मित्रांनो, जे की अशा प्रकारे त्यांनी हा फॉर्मॅट दिलेला आहे. तर हा फॉर्मॅट पूर्ण फिलअप करून तुम्हाला मित्रांनो पाठवायचा आपण, ठीक आहे मित्रांनो. तर हा फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तिथून डाउनलोड करून तुम्ही हा पूर्ण फिलअप करून तुमचे डॉक्युमेंट, तुमचं रिझ्यूम सगळं काय अटॅच करून तुम्हाला यांचा जो ॲड्रेस दिलेला आहे, कॉलेजचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला हे पूर्ण सेंड करायचं आहे, ठीक आहे मित्रांनो. आता हा कॉलेजचा ॲड्रेस आहे नियर करवंद नाका, शिरपूर, डिस्ट्रिक्ट धुळे. तर या ॲड्रेसवरती तुम्हाला जो ॲप्लिकेशन आहे तो पाठवायचा आहे, ठीक आहे. तर तुमचा जो तुम्ही इन्व्हलपमध्ये वरती तुम्हाला मेन्शन करायचं आहे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता, तो वरती तुम्ही मेन्शन करा आणि इन्व्हलप म्हणजे जे पूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही त्यामध्ये टाकून तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता, ठीक आहे. वॅकन्सी जे की शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे पॉलिटेक्निक या कॉलेजमध्ये ही वॅकन्सी बघू शकता, जे की अगसखिंद विलेज, देवलाली, कॅम्बागूर, तालुका शिन्नर, डिस्ट्रिक्ट नाशिक या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी यांनी व्हेरियस पदांसाठी यांनी वॅकन्सी काढली आहे, ते बघू शकता. लेक्चर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी यांनी वॅकन्सी काढली. यामध्ये त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 डिपार्टमेंटसाठी त्यांनी प्रोफेसरसाठी वॅकन्सी काढली आहे. ज्यांचं MSc झाले असेल दिलेल्या 3 सब्जेक्टमध्ये, तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. म्हणजे मिनिमम 3 वॅकन्सी यांनी काढल्या. त्यानंतर लेक्चरर अँड असिस्टंट म्हणजे मेकॅनिकल म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी त्यांनी वॅकन्सी केल्या बघू शकता. सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी त्यांनी वॅकन्सी काढलेली आहे, म्हणजे स्पेशली असिस्टंट प्रोफेसरसाठी. तर ज्यांचं BE किंवा ME या MTech झालेलं असेल दिलेल्या सब्जेक्टमध्ये, तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर ऑफिस सुपरिटेंडंटसाठी त्यांनी वॅकन्सी काढल्या. या ठिकाणी यांनी मिनिमम एनी ग्रॅज्युएट इथे मागितलं आपण बघू शकता. तसेच जे डिप्लोमा होल्डर असेल तर त्यांनी एक्सपिरियन्स होल्डर असेल तर ते वेल अँड गुड. त्यानंतर क्लर्कसाठी त्यांनी वॅकन्सी काढल्या आपण बघू शकता. ज्यांचं SSC किंवा ग्रॅज्युएट झालेलं असेल आणि सोबतच कम्प्युटरचं नॉलेज आणि मराठी व इंग्रजी टायपिंग केलेलं असेल तर ते या क्लर्कसाठी जाऊ शकतो. त्यांनी कम्प्युटर मेंटेनन्ससाठी जागा काढल्या आपण बघू शकता मित्रांनो. ज्यांचं डिप्लोमा झाले असेल कम्प्युटरमध्ये किंवा BSc या BCA झालं असेल कम्प्युटरमध्ये, तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकतो मित्रांनो. तसे वर्कशॉप इन्स्ट्रक्टरसाठी वॅकन्सी काढल्या आहे. हे स्पेशली ITNसाठी त्यांनी वॅकन्सी काढल्या बघू शकता मित्रांनो. ज्यांचं ITIमध्ये वेल्डर, फिटर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन या प्लंबर हे फॅकल्टी त्यांचं असेल म्हणजे ट्रेड असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. तुम्ही ते इंटरेस्टेड असाल जॉब करण्यासाठी तर त्यांनी 13 ते 15 सप्टेंबर रोजी यांनी वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवलेला आपण बघू शकता. सकाळी 11 वाजता यांनी 2 दिवस इथे वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवले आहे. तर तुम्ही तुमचं अप्लिकेशन, जे डॉक्युमेंट आहे जे आणि बायोडाटा हे सोबत घेऊन तुम्हाला दिलेला जो पत्ता आहे कॉलेजचं, तर त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा आणि छान प्रकारे इंटरव्ह्यू द्या, ठीक आहे मित्रांनो. चला नेक्स्ट बघूया. ही वॅकन्सी जे की साई मोटर्स यांच्यातर्फे निघाले आपण बघू शकता. यांच्याकडे यामाहा यांचा डीलरशिप आपण बघू शकता. यांनी रिसेप्शनिस्टसाठी 2 जागा काढलेल्या आहे, वर्कशॉप मेकॅनिकसाठी 5 जागा आणि सेल्स कन्सल्टंटसाठी 5 जागा मित्रांनो काढलेल्या आहेत. तर मित्रांनो आपण बघू शकता. तर जे रिसेप्शनिस्ट आहे यासाठी मिनिमम 12वी किंवा ग्रॅज्युएशन पाहिजे आणि सोबत तुमचं गुड कम्युनिकेशन हवं आहे. त्यानंतर मेकॅनिक वर्कशॉपसाठी म्हणजे ITI किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल मेकॅनिकमध्ये, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. कन्सल्टंटसाठी 5 जागा काढल्या आहेत. तर मित्रांनो यासाठी तुम्ही 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. फक्त तुमचं जे कम्युनिकेशन ते बेस्ट पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ईमेलद्वारे
अर्ज पाठवायचा आपण बघू शकता. यांचं ईमेल ID दिलेलं आहे. या ईमेल IDवरती तुम्ही तुमचं रिझ्यूम आणि सोबत जे काय तुमचे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही या दिलेल्या ईमेल IDवरती पाठवू शकता. आणि सोबत यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे. तर या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट पण करू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ते क्लिअर करू शकता. वॅकन्सी जे की उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे निघाला आपण बघू शकता. यांच्याकडे टाटा मोटर्स यांचं डीलरशिप आपण बघू शकता. या ठिकाणी यांनी विविध पदासाठी यांनी वॅकन्सी काढल्या आहे, जे की मुंबई या ठिकाणी ही वॅकन्सी म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये यांना वॅकन्सी काढायची आपण बघू शकता. धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी म्हणजे 3 त्यांचे ब्रांचेस आहे. या 3 ब्रांचेससाठी यांनी वॅकन्सी काढलेली आहे. तर या ठिकाणी यांनी टीम लीडरसाठी वॅकन्सी काढल्या आपण बघू शकता. धुळेसाठी 4 जागा काढल्या, जळगाव डिस्ट्रिक्टसाठी 4 आणि नंदुरबारसाठी 4 जागा आहेत. तर या ठिकाणी यांनी मिनिमम एनी ग्रॅज्युएट मागितलं आहे आणि सोबत 2 ते 4 वर्षाचं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता मित्रांनो. त्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी धुळे या ठिकाणी 4 जागा आहे, जळगाव 4, परोला 2, चाळीसगाव 2 आणि अमळनेरसाठी 2 जागा आहेत. तर या ठिकाणी पण एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता. सोबत 1 ते 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर अकाउंटंटसाठी धुळे या ठिकाणी 2 जागा काढल्या. तर यासाठी मिनिमम त्यांनी कॉमर्स ग्रॅज्युएट मागितलं आणि सोबतच टॅलीचं एक्सपिरियन्स टॅलीचं नॉलेज मागितलं. तर या ठिकाणी फ्रेशर्स पण अप्लाय करू शकतो मित्रांनो. त्यानंतर बॅक ऑफिससाठी 3 जागा काढल्या, जे की धुळे या ठिकाणी 3 जागा काढल्या त्यांनी. तर त्यांनी एनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे आणि सोबतच कम्प्युटरचं नॉलेज मागितलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी फ्रेशर्स पण अप्लाय करू शकतात. तिथे यांनी म्हटलं आहे बघू शकता, फ्रेशर आर ऑल्सो वेलकम टू सेल्स एक्झिक्युटिव्ह. म्हणजे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे तिथे त्यांनी 1 ते 2 वर्ष एक्सपिरियन्स मागितलं होतं. तर त्या ठिकाणी तुम्ही फ्रेशर्स पण असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता मित्रांनो. आणि सॅलरी विल बी बेस्ट इंडस्ट्री आणि तुम्हाला सॅलरी जे की चांगल्या प्रकारे तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल असं त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे इंटरेस्टेड असाल जॉब करण्यासाठी तर आपण बघू शकता. आणि डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू ठेवला आपण बघू शकता. जे नंदुरबारसाठी त्यांनी 12 सप्टेंबरला वॉक इन इंटरव्ह्यू ठेवला आहे. धुळे या ठिकाणी 13 सप्टेंबरला वॉक इन इंटरव्ह्यू आहे आणि जळगाव या ठिकाणी 14 सप्टेंबरला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर यांनी 11 ते 4 वाजेपर्यंत या दरम्यान तुम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. तर सोबत तुम्ही तुमचं जे एज्युकेशन डॉक्युमेंट आहे, बायोडाटा आहे ते सोबत तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता. ठीक आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. आणि याला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत याला शेअर करायला विसरू नका. वॅकन्सी जे की हॉस्पिटलमध्ये निघाले आपण बघू शकता मित्रांनो. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, जे अंबाप डिस्ट्रिक्ट कोल्हापूर या ठिकाणी वॅकन्सी निघाली आपण बघू शकता. तर यांचं कॉलेज आहे अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल वटकर, जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात बघू शकता मित्रांनो. तर यांनी विविध कन्सल्टंटसाठी यांनी वॅकन्सी काढली आपण बघू शकता. जे स्त्री रोगा प्रसार मंत्र, शालेन मंत्र असं म्हणजे ज्यांचं BAMS झाले असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता आपण बघू शकता मित्रांनो. तसेच त्यांनी ऑफिस सुपरिटेंडंटसाठी पण वॅकन्सी काढली आहे. म्हणजे मिनिमम ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं हवं किंवा MBA झाली असेल तर छान. त्यानंतर 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल मेडिकल कॉलेजमध्ये तर तुम्हाला प्रिपेअर देण्यात येईल. त्यानंतर अकाउंटंटसाठी ज्यांचं BCom किंवा MCom झाले असेल आणि सोबत ERP9 टॅलीचं नॉलेज असेल ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर क्लर्कसाठी या ठिकाणी यांनी ग्रॅज्युएशन तसेच कम्प्युटरचं नॉलेज आणि मराठी व इंग्रजी टायपिंग असायला हवं. इथे फ्रेशर पण अप्लाय करू शकतो. त्यानंतर ड्रायव्हरसाठी ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आहे लाईट मोटर व्हेकलचा म्हणजे लाईट. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह चीफ म्हणजे कुकसाठी त्यांनी वॅकन्सी केला आपण बघू शकता. डिग्री किंवा डिप्लोमा झाले असेल हॉटेल मॅनेजमेंट आणि सोबत एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर वेटर्ससाठी वॅकन्सी या ठिकाणी 10वी किंवा 12वी सोबत एक्सपिरियन्स असेल तर छान, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. तर इथे यांनी डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू ठेवला आपण बघू शकता मित्रांनो. 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता तुम्हाला इथे इंटरव्ह्यूला जायचं. तर यांचा जो ॲड्रेस दिला आहे आपण बघू शकता. या ॲड्रेसवरती तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाऊ शकता. ठीक आहे. आणि सोबत इथे यांचं ईमेल ID पण दिलेलं आहे आपण बघू शकता. bmspm.hr@gmail.com. तर या ईमेल IDवरती तुम्ही ईमेल पण त्यांना सेंड करू शकता. आणि त्यांचं एक कॉलेज आहे जो की इंजिनिअरिंग कॉलेज आपण बघू शकता. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वठ्ठा तरीफ वडगाव या ठिकाणी यांचं कॉलेज आहे मित्रांनो. तर त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पण त्यांनी लेक्चरसाठी वॅकन्सी आपण बघू शकता मित्रांनो. जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे
तर या ठिकाणी त्यांनी असिस्टंट प्रोफेसरसाठी वॅकन्सी काढली आहे. तर बघू शकता ज्यांचं ME किंवा MTech झालं असेल कम्प्युटरमध्ये तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी त्यांनी काढलेलं आहे, तर या ठिकाणी बी ME MTechच त्यांनी मागितलं आहे. त्यानंतर चीफ मेंटेनन्स इंजिनियरसाठी म्हणजे सिव्हिल डिपार्टमेंटसाठी यांनी वॅकन्सी काढली. पण ज्यांचं डिप्लोमा किंवा BE झाले असेल सिव्हिलमध्ये आणि सोबत एक्सपिरियन्स असेल तर त्यांना इथे हायर करण्यात येईल. त्यानंतर अशोकराव माने जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यांचं, तर त्या ठिकाणी त्यांनी लेक्चरसाठी वॅकन्सी आपण बघू शकता. केमिस्ट्री या डिपार्टमेंटसाठी त्यांनी वॅकन्सी काढल्या आहेत. तर ज्यांचं MSc केमिस्ट्रीमध्ये झाले असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकतो मित्रांनो. तर यांनी 18 सप्टेंबरलाच वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवले आपण बघू शकता. सकाळी 11 वाजता तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे ज्यासाठी तुम्ही जाऊ इच्छिता जॉबसाठी तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. या छान प्रकारे यांनी वॅकन्सी काढलेली आहे जे की टॉप कॉलेज यांचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही छान प्रकारे इथे इंटरव्ह्यू द्या आणि छान प्रकारे इथे तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे मित्रांनो. वॅकन्सी जे की क्विज कॉर्प लिमिटेड यांच्यातर्फे निघाले आपण बघू शकता, जे की यांचं ऑटोमोबाईल कंपनी आहे औरंगाबाद. तर या ठिकाणी यांनी वॅकन्सी काढली आपण बघू शकता. ज्यांचं डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन प्रोडक्शन मोबाईल प्लास्टिक पॉलिमेर यासाठी झालेलं असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकते मित्रांनो. तर या ठिकाणी फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स होल्डर दोघं पण या ठिकाणी अप्लाय करू शकते मित्रांनो. त्यानंतर जे पगार आहे तुम्हाला 11,500 ते 15,300 इतका ते प्रोव्हाइड करण्यात येईल मित्रांनो. तर बघू शकता आणि सोबतच तुम्हाला कॅन्टीनची सुविधा पण त्यांनी प्रोव्हाइड केला आहे, जे की फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कॅन्टीन प्रोव्हाइड करण्यात येईल. तर मित्रांनो यांनी 13 सप्टेंबरला वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवले आपण बघू शकता. प्लॉट नंबर A1 नगर रोड वडूज औरंगाबाद महाराष्ट्र. तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि सोबत यांचा मोबाईल नंबर पण स्क्रीनवरती दिलेला आहे. तर बघू शकता या स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही डाऊट असेल ते तुम्ही क्लिअर करू शकता. की महिला महाविद्यालय कराड डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी निघाले आपण बघू शकता मित्रांनो. तर यांच्या कॉलेजमध्ये विविध पदांवर म्हणजे विषयांवर टीचरसाठी यांनी वॅकन्सी काढल्या आपण बघू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स अशा 9 सब्जेक्ट शिकवण्यासाठी टीचरसाठी यांनी वॅकन्सी काढली आहे मित्रांनो. आपण बघू शकता. तर ज्यांचं मास्टरिंग झालं असेल दिलेल्या सब्जेक्ट रिलेटेड आणि सोबत 55% पासआउट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तसेच सोबत तुमचा नेट सेट क्वालिफाईड असेल तर छान प्रकारे तुम्हाला प्रिफरन्स देण्यात येईल इथे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता मित्रांनो. तुम्हाला 6 दिवसाच्या आत जो दिलेला कॉलेजचा ॲड्रेस आहे तर या शिक्षण मंडळ कराड कृष्णघाट प्रशासकीय कार्यालय प्लॉट नंबर 222 मंगळवार पेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी तुम्हाला तुमचं अप्लिकेशन, तुमचं बायोडाटा आणि जे काही डॉक्युमेंट असेल ते अटॅच करून एका इन्व्हॉल्वमध्ये टाकून ते तुम्हाला कॉलेजच्या ॲड्रेसवरती नेऊन द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट करून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी इथे बोलवण्यात येईल. ठीक आहे, जे की दीप इंडस्ट्रीज यांच्यातर्फे निघाल्या आपण बघू शकता मित्रांनो, जे की सातारा जिल्ह्यामध्ये ही वॅकन्सी काढलेली आहे यांनी. तर यांनी सेल्स रिप्रेझेंटेटिव्हसाठी 2 जागा काढल्या आपण बघू शकता. ज्यांना यांचं एनी ग्रॅज्युएट झालेलं असेल आणि सोबतच 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर डिझाईन इंजिनियरसाठी 2 जागा काढल्या आहे. ज्यांचा BE मेकॅनिकल किंवा डिप्लोमा झालं असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकता. फक्त 6 महिन्याचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर प्रोडक्शन सुपरवायझरसाठी 2 जागा काढल्या. ज्यांचं डिग्री किंवा डिप्लोमा झालं असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. तर यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यांचं आपण बघू शकता. तर यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सोबत यांचं ईमेल ID पण दिलेलं आहे. तर या ईमेल IDवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम व तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला यावरती सेंड करायचं आहे. ही वॅकन्सी जे की अजयदीप इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे निघाले आहे मित्रांनो. तर यांनी सिव्हिल इंजिनियरसाठी यांनी वॅकन्सी काढली, जे की महाराष्ट्रामधील जालना आणि चाळीसगाव या ठिकाणी यांना विविध पदांवर वॅकन्सी यांनी काढलेल्या आपण बघू शकता. फर्स्ट जे की सिनियर इंजिनियर हायवे यासाठी 2 जागा काढल्या आहेत. ज्यांचा BE सिव्हिलमध्ये झाले असेल तर आणि सोबतच 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. सिनियर इंजिनियर स्ट्रक्चरसाठी 2 जागा काढल्या आपण. ज्यांचा BE झाले असेल 7 वर्षाचा आणि कन्स्ट्रक्शन एरियामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स असेल म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ रोड अँड हायवेज प्रोजेक्टमध्ये तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यानंतर ज्युनियर इंजिनियरसाठी 3 जागा काढल्या. ज्यांचं
BE किंवा डिप्लोमा झाले असेल सिव्हिल इंजिनिअरमध्ये आणि 3 ते 5 वर्षाचा कन्स्ट्रक्शन ऑफ रोड अँड हायवेज प्रोजेक्टमध्ये ज्यांचा एक्सपिरियन्स असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तुम्हाला जालना आणि चाळीसगाव या ठिकाणीच तुम्हाला जॉब देण्यात येईल. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ लायझिंग ऑफिसरसाठी एक जागा काढली. या ठिकाणी यांनी एनी ग्रॅज्युएट मागितला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आणि सोबत 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो मित्रांनो. त्यानंतर क्वालिटी इंजिनिअरसाठी 2 जागा आहे. BE ज्यांचं झालं असेल सिव्हिलमध्ये आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो मित्रांनो. सर्वेअरसाठी 2 जागा काढल्या आहे. BE किंवा डिप्लोमा मागितलं सिव्हिल 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. त्यानंतर स्टोअर कीपरसाठी 2 जागा काढल्या. या ठिकाणी यांनी एनी ग्रॅज्युएट मागितलं आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला. त्यानंतर मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनिअरसाठी 2 जागा काढल्या. या ठिकाणी त्यांनी BE किंवा डिप्लोमा ज्यांचं झालं असेल मेकॅनिकलमध्ये आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यानंतर अकाउंटंटसाठी 2 जागा काढल्या. ज्यांचं BCom या MCom झालं असेल आणि सोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला इथे ईमेलद्वारे इथे अप्लाय करायचं. आपण बघू शकता account@ajdeepinfra.com यावरती तुम्हाला इथे ईमेल करायचं. जे काही तुमचे डॉक्युमेंट आणि रिझ्यूम असेल ते या ठिकाणी पाठवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा लागला प्लीज कमेंट करून कळवा आम्हाला. आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. धन्यवाद.